आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण आज झालेला मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे अचूक उत्तरे. यामध्ये एकूण 75 प्रश्नांचा समावेश आहे आणि या 75 प्रश्नांचा अचूक उत्तरे पाहणार आहोत. सर्व प्रश्न अगदी अचूक दिलेले आहेत. तुम्ही तुमची जी आन्सर की जी कार्बन कॉपी दिलेली आहे ती चेक करून तुमचा स्कोअर किती आहे ते पहा आणि जो तुमचा स्कोअर म्हणजे किती मार्क आलेले आहेत ते आम्हाला एकदा नक्की शेअर करा. तर वेळ न लावता पाहूयात उत्तरसूची लगेच. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. चला तर वेळ न लावता पाहूया उत्तरे. विद्यार्थी मित्रांनो, हा 34चा पेपर आहे. आज झालेला आहे मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इत्या 4. पेपर क्रमांक 1चा पेपर आहे. भाषा आणि गणित म्हणजे विषय भाषा म्हणजे मराठी आणि गणित. या पेपरचं आपण सर्व प्रश्नांचे उत्तरे पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलं जाणार नाही, फक्त की म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे तेवढं सांगितलं जाईल. कारण जर एवढ्या प्रश्नांचे उत्तर आपण सांगत गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळे मी फक्त जे की योग्य उत्तर आहे तेच सांगणार आहे आणि आपल्या क्लासमध्ये या सर्व प्रश्नांचं सोल्युशन दिलं जाईल. तर चला वेळ न लावता लगेच पाहू उत्तरे. तर सुरुवातीला मराठीचा उत्तरा दिला होता आणि त्या उत्तरावर 1 आणि 2 प्रश्नाचे उत्तरे विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न असा दिला होता, वरील उत्तरात खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचा उल्लेख केला नाही म्हणे. उल्लेख केला नाही तर वासोटा, चांगदेव, भैरवगड आणि पर्वतगड. तर 3 किल्ल्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये भैरवगड या किल्ल्याचा उल्लेख केला नाही. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं असेल भैरवगड. पहा, चेक करा आपले उत्तरं. यानंतरचा दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे, वरील उत्तरासंबंधी चुकीचे विधान कोणते. चुकीचं विधान ओळखायला सांगितलं होतं. अगदी सोपे, खूप सोपे प्रश्न आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी वाचून व्यवस्थित जर सोडवला असेल तर आउट ऑफ मार्क पडण्याचे चान्सेस आहेत. पहा, आता या चुकीचं विधान ओळखायचं होतं. तर चुकीचं उदाहरण, आता कोयना व सोळसी या नद्या एकत्र येऊन म्हणजे होऊन शिवसागर या जलाशयास तपोळ्याजवळ मिळतात. हा बरोबर आहे. पोलादपूर ते महाबळेश्वर या घाट रस्त्यावर विजिट, तापोळे, द मिनी काश्मीर अशा पट्ट्या दिसतात. हे पण बरोबर आहे. शिवसागर जलाशय काठावर प्रदेशात अस्वल, गवा, रेडा यासारखे वन्य श्वादपदांचा वावर होतो. हे पण बरोबर आहे. परंतु महाबळेश्वर ते पोलादपूर हे अंतर 26 किलोमीटर आहे असं म्हणले. परंतु इथं दिलेलं आहे, पहा, महाबळेश्वर ते तापोळे हे अंतर दिलेलं आहे आणि इथं दिलेलं आहे पोलादपूर. म्हणून हा पर्याय, चौथा पर्याय चुकीचा आहे. आणि विचारलेलं आहे चुकीचं विधान. तर पर्याय क्रमांक असेल याचा 4. यानंतरचं पहा तिसरा, मोहनचे मित्र खेळण्यासाठी वाटत पाहत होते. या वाक्यातील उद्देश विचारले. इथे आपले 2 भाग पडतात, एक विधी आणि उद्देश. तर उद्देश विचारलेला आहे. उद्देश विचारला म्हणजे करता, तर याचं उत्तर असेल 1. त्यानंतरचं पहा, खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता. शुद्ध शब्द विचारलेला आहे प्रोत्साहित. प्रोत्साहितला पहिली वेलांटी असते. इथं 2 प्रोत्साहित सारखे दिलेत, परंतु 4 या पर्यायाला पहिली वेलांटी आहे म्हणून हा पर्याय योग्य असेल. यानंतरचं पहा, कविता दिलेली आहे आणि कवितेवर एकूण 2 प्रश्न विचारलेले आहेत. भित्रा या शब्दाचा कोणता विरोधार्थी शब्द कवितेत आलेला आहे म्हणे. तर भित्रा या शब्दाचा विरोधार्थी शब्द होतो शूर. पर्याय क्रमांक 3. यानंतर कवितेत पतंगाला खालीलपैकी कोणती उपमा दिलेली नाही म्हणे.
म्हणजे नाही आणि आहे यामध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर असे प्रश्न योग्यप्रमाणे वाचन केल्याच्यानंतर आपण उत्तरापर्यंत बरोबर जाऊ शकतो. तर यामध्ये फुलपाखरूचा समावेश आलेला आहे. त्यानंतर राजकुमारचा पण समावेश आलेला आहे. यानंतर विमानचा पण समावेश आलेला आहे. परंतु मोर या शब्दाचा समावेश आला नाही, त्यामुळे मोर हा नाही. तर पर्याय क्रमांक 4 असेल. स्त्रीलिंगी व पुल्लिंगी यांची योग्य जोडी कोणती म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंगी. आता स्त्रीलिंगी हा शब्द लांडोरचं मोर बरोबर आहे. त्यानंतर सुतारणी हा इथं सुतारीन पाहिजे होतं. म्हणजे काय पाहिजे होतं सुतारीनचं लिंग सुतार होते, बरोबर आहे. परंतु इथं सुतारीन दिलं, त्यामुळे हे पण पर्याय चुकीचं आहे. योग्य जोडी ओळखा सांगितलेलं आहे. महेश रेडा हा बरोबर आहे. उंट आणि उंटणी नाही, उंट तर उंटचं सांडणी येते. सांडणी येतो, त्यामुळे इथे पर्याय अ आणि पर्याय क असा असणारा 4 नंबरचा पर्याय आहे. नाही 4 नाही, अ आणि क. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल, अ आणि क. यानंतरचा पुढील प्रश्न पहा. स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता या वाक्याचा काळ ओळखायला सांगितलं होतं. फुलला होता म्हणजे भूतकाळात जाईल हे वाक्य, भूतकाळ. यानंतरचं पहा. खालील वाक्यात एकूण किती क्रियापद आलेले आहेत. क्रियापद विचारलेले आहेत. म्हणाली हा एक क्रियापद आहे. अरे राजा नवीन शर्टचा विषय निघाला हे एक आहे. आणि आठवली एकूण 3 क्रियापद आहेत. केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा म्हणजे केसाने गळा कापणे म्हणजे घात करणे. या प्रश्नाचं उत्तर योग्य हे असेल. त्याच्यानंतर एक म्हण दिलेली आहे आणि म्हणीचा अर्थ म्हणजे काही शब्द दिले जातात, त्या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करायची आणि त्यापासून त्या अर्थाची म्हण सोडायची आहे. तर इथं एक म्हण तयार होईल. पळसाला पाने 3च. काय तयार होत आहे म्हण? पळसाला पाने 3च. पळसाला पाने 3च अशा प्रकारची म्हण तयार होत आहे. आणि या पळसाला पाने 3 या म्हणीचा अर्थ होतो घरोघरी मातीच्या चुली. आणि आता इथं इंग्रजी शब्द विचारलेला आहे आणि तो मराठीमध्ये काय म्हणलं जाते असा विचारलेला आहे. कॅल्क्युलेटरला गणकतंत्र असं म्हटले जाते मराठीमध्ये. आणि इथं समानार्थी शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द विचारलेले आहेत. तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द सविता होतो, दिनकर होतो, त्यानंतर भानू पण होतं. तर असे एकूण 3 सूर्याचे समानार्थी शब्द आले. शशांक हा होत नाही, मिलिंद पण होत नाही आणि इंदू पण होत नाही. तर एकूण ह्या सूर्याचे समानार्थी शब्द 3 आहेत. त्यानंतर पुढील शब्दाचा जोड शब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. मेवा मिठावे तसे मीठ मसाला, मीठ भाजी, मीठ मिरची, मीठ बीट. तर यामध्ये मीठचा योग्य शब्दाचा पर्याय तर असेल मसाला. आता पुढे पहा. अधोरेखित शब्दासाठी योग्य अलंकारिक शब्द ओळखायला सांगितलेला आहे. लबाड माणूस. तर लबाड या माणसाचा अलंकारिक शब्द पांढरा परीस. काय होतो तर पांढरा परीस. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न पहा. सैनिकाच्या समूहास काय म्हणत नाहीत. पहा. नाही या शब्दावर लक्ष गेलं पाहिजे. नाही म्हणले तर पहा तुकडे म्हणतात, पथक पण म्हणतात आणि पलटण पण म्हणतात, परंतु तापहा म्हणत नाहीत. म्हणजे नाही म्हणल्यामुळे आपला पर्याय उत्तर येणार आहे ताफा. त्याच्यानंतर घरदर्शक शब्दाची योग्य जोडी असणारा पर्याय शोधा. घोडा, पागा बरोबर आहे. हाच पर्याय योग्य आहे.
पहिलाच पर्याय योग्य आहे, राईट. त्यानंतर पहा, आता इथं अक्षर जुळून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द पर्यायातून शोधा म्हणलेला आहे. तर बघा, अर्थपूर्ण शब्द काय तयार होईल? मधमाशी अशा प्रकारचा शब्द तयार होईल. इथं मा दिलंय, माधमाशी नाही, तर मधमाशी आणि मशी माध आणि मासी मध म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 2 उत्तर असेल. तर वर्णानुक्रमाने मांडले असता तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? वर्णानुक्रमे म्हणजे आईनुसार जे म्हणजे क ख ग घ अशा अक्षरानुसार म्हणजे वर्णानुसार शब्द मांडायचे आणि तिसरा क्रमांक शोधायचा आहे आपल्याला. तर इथं सर्वात म्हणजे आता पेरू, फणस म्हणजे फ, मो आणि ब च्या अगोदर येतो पेरू सर्वात प. त्याच्यानंतर 2 नंबरला येतो पपदान झाल्याच्यानंतर फणसाचं येतं, पपदान फणसाचं बदकाचं येतं, त्याच्यानंतर भबडजीचं येतं आणि इथं मगरीचं येतं. तर अशा प्रकारचा हा क्रम लागतो. 1 नंबरला पेरू, 2 नंबरला फणस, 3 नंबरला बोर. तर 3 नंबरचा क्रमांक विचारलेला आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 असेल. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? तर डॉक्टर होमी बाबा यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हटले जाते. यानंतर खालील बातमी वाचून त्या खालील प्रश्नाची योग्य उत्तरे पर्यायातून शोधायची आहेत आपल्याला. आता ही बातमी दिलेली आहे. बातमी आहे चित्रकला शिबिराचा समारोप. ज्ञानवंत चित्रकला शिबिराचा समावेश आहे. तर पहा, पहिला प्रश्न विचारला आहे, चित्रकला शिबिराचा समावेश कोणत्या दिवशी झाला? तर 23 डिसेंबरला चित्रकला या शिबिराचा समावेश झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर चित्रकला शिबिराच्या समारंभाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर या प्रश्नाचे उत्तर इथं तुम्हाला पाहायला मिळेल. पहा, इथं म्हणजे समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने भूषवले आहे. पर्याय क्रमांक 3 22. यानंतर संवाद दिलेला आहे. संवादावरचे खूप सोपे प्रश्न आहेत. पहा, वाचल्या तुम्हाला समजून जाईल. वरील संवाद कोठे घडला आहे म्हणे? विमानतळावर घडलेला आहे. प्रश्न जेव्हा संवाद वाचल्याच्यानंतर तुम्हाला लगेच समजून आलं असेल. वरील संवादामध्ये प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला? तर वरील म्हणजे संवादामध्ये प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला म्हणजे कोण कोण होते ह्या सहभागात? तर सुरुवातीला शबाना एक आहे, त्यानंतर दिनूभाऊ एक आहे, त्यानंतर लिजी एक आहे, परत जॉन एक आहे आणि जोसेफ एक आहे. तर एकूण 1 2 3 4 5 असे 5 व्यक्तींनी या संवादामध्ये भाग घेतलेला आहे. यानंतरचा पहा 25चं मराठीतला शेवटचा प्रश्न आहे बघा. पुण्याहून विमानाने दिल्लीला किती वेळात पोहोचते? पुण्याहून विमानाने दिल्लीला किती वेळात पोहोचते? तर पहा, पुण्याहून दिल्लीला तर रेल्वेने प्रवास केला तर 2 तासात. रेल्वेचा जर प्रवास नाही, विमानाचा विचारलेला आहे आपल्याला, पण विमानाने आपण 3 तासात, फक्त 3 तासातच म्हणजे उडाणानंतर साधारणपणे 3 तासात दिल्लीला पोहोचू शकेल. म्हणजे पर्याय क्रमांक आपला असेल 3. तर अशा प्रकारचे मराठीचे प्रश्न आपले अगदी अचूक प्रश्न सांगितलेले आहेत. सर्वांनी आपापला कोर्स पहा. यानंतरचे पाहत आपण गणित या विषयाचे. आता गणिताचा पहिला प्रश्न म्हणजे 26वा प्रश्न पहा. गणिताचे पण खूप सोपे प्रश्न आहेत. अगदी सोपे प्रश्न आहेत. आपण घेतलेल्यापेक्षा सोपेच आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातली आहे? काय फक्त आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी आकडे कोणते आहेत ते पहा. इंग्रजी अंकात फक्त शेवटचा पर्याय म्हणजे 4 हा आहे. त्यानंतर स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या अंकाचे स्थानिक किमतीतील फरक एवढा आहे. तर स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती म्हणले? तर इथं तुम्ही पहा, आता दशक म्हणले. आता दशक म्हणजे इथं आपल्याला दशक या अंकाची स्थानिक किंमत काढून घ्यायचं. सुरुवातीला 3906 आणि दशक म्हणजे गुणिले 10 म्हणजे 3960 हे उत्तर असेल याचं. तर आपल्याला ह्या स्टारच्या ठिकाणी कोणताही अंक ठेवून फरक त्या स्थानिक किमतीमधला एवढा आला पाहिजे. तर आपण ह्या स्टारच्या ठिकाणी 4 अंक ठेवून घेऊ.
4 म्हणजे ह्या 4ची स्थानिक किंमत झाली 4000 आणि ह्या 4ची स्थानिक किंमत झाली 40. ह्या दोघांची वजाबाकी जर केली तर 3960 असेल. आणि स्टारच्या स्थानिक दर्शनी किमतीचा गुणाकार विचारलेला आहे. 4 गुणिले 4 उत्तर असेल 16. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल याचं. यानंतरचं पहा 2025 या वर्षात महाराष्ट्र दिन गुरुवार होता, तर त्याच वर्षात 3 जून रोजी कोणता वार असेल? तर मंगळवार असेल. आणि यानंतर सर्व दिलेल्या तक्त्यामध्ये जो सेंटरमध्ये विविध ग्राहकांची संख्या दर्शवलेली आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा सांगितलं आहे. एक पहा, कैरी सरबत पिणारे एकूण ग्राहक किती? म्हणजे प्रमाण दिलेलं आहे. एक व्यक्ती म्हणजे 2 ग्राहक. तर कैरी, तर हा इथं कैरी आहे. आता कैरी पिणारे व्यक्ती किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. तर प्रमाण त्यांचं एक व्यक्ती म्हणजे 2, तर एकूण 14 ग्राहक असतील. त्यानंतर ज्यूस सर्वात खालपैकी कोणत्या प्रकारात ज्यूस सर्वात कमी ग्राहक पितात? तर ज्यूस पिणारे सर्वात कमी. आता प्रमाण एकाच 2 आहेत, म्हणजे इथं सुरुवातीला बघा 1 2 3 4 4 व्यक्ती म्हणजे 8 ग्राहक असतील. इथं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 14 ग्राहक असतील. 1 2 3 4 5 6 7 8 इथं 16 ग्राहक असतील. आणि इथं 1 2 3 4 5 तर 10 ग्राहक असतील. तर सर्वात कमी ग्राहक म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल, पर्याय क्रमांक 3 असेल, सॉरी, लिंबू. आणि इथं त्यानंतर सांगितलेलं आहे सोबतच्या घडणीत तयार होणाऱ्या खोक्याच्या यश या पृष्ठभागाच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही, असा प्रश्न विचारलेला आहे. तर लगतचा पृष्ठभागावर येणार नाही असा जर प्रश्न विचारला तर समोरच्या पृष्ठभागावर कोणता भाग आहे पाहायचं. म्हणजे समजा क्यू, आता आजच्या समोर कोणता भाग असणार आहे? टी असणार आहे. त्यानंतर म्हणजे आपल्याला विचारलं एसच्या समोरचा, एसच्या लगत नसणारा विचारलंय. लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? तर एसच्या लगत म्हणजे एसच्या समोर कोणता भाग येणार आहे? क्यू येणार आहे. म्हणजे एसच्या लगत क्यू हा येऊ शकत नाही. समोर आहे म्हणजे लगत येऊ शकत नाही. यानंतर शाळेत जाताना शेखर 1.25 किलोमीटर सायकलवर जातो, तर शेखर किती मीटर अंतरावर सायकलवर जातो? तर 1750 मीटर सायकलवर जाईल. त्यानंतरचं 33 नंबरचं पहा. 33 या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 4. 34 या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 35 या प्रश्नाचं उत्तर आहे 4. आता फक्त प्रश्नाचे उत्तर तेवढे सांगतो. स्पष्टीकरण हे क्लासमध्ये घेतलं जाईल. व्हिडिओ फार मोठा होत असल्यामुळे. आता पहा, इथं भागाकाराचं चिन्ह आहे आणि इथं कुठेतरी संख्या आहे. त्या दोघांचं उत्तर आपल्याला 34 आणायचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 असेल. 2 986ला भागलं तर 34 उत्तर येईल. त्यानंतर पहा, ही संख्या अक्षरात लिहायला सांगितलेलं आहे. काय याच्यात अवघड आहे? एकदम सोपं आहे. 25,399. पर्याय क्रमांक 2. 1 ते 100पर्यंतच्या संख्येमध्ये 5ने निश्चित भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या विचारलेल्या आहेत. तर एकूण 18 असतील. पहा तुम्ही करून. खालपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? तर ही रेषा नाही, हा कोण आहे? बिंदू ही जोडी बरोबर आहे. किरण ही जोडी बरोबर आहे आणि रेषाखंड ही पण जोडी बरोबर आहे. तर एकूण 3 जोड्या बरोबर आहेत. 31 दिवस नसतात. कोणत्या महिन्यात 31 दिवस नसतात? तर फेब्रुवारी महिन्यात 31 दिवस नसतात. 29 किंवा 28 दिवस असतात. सममित विचारलेला आहे. सममित नाही हा विचारलेला आहे. तर पी हे अक्षर सममित होऊ शकत नाही. म्हणजे सममितचा अर्थ की दोन्ही भाग समान करणे. यानंतरचं विचारलेलं आहे आकृतिबंध विचारलेला आहे. तर आकृतिबंध काय विचारलेलं आहे? तर चिन्ह दिलेत आणि खाली ABCD दिलेलं आहे. म्हणजे ABCD असा क्रम लागलेला आहे. तर इथं 1 2 3 4 परत 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 परत 1 2 3 4 परत 1 2 3 4 असा क्रम आहे.
तर ए बी सी डी असा क्रमांक असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल. त्यानंतर घनाकृतीला एकूण पृष्ठभाग किती असतात, तर पृष्ठभाग एकूण 6 असतात. त्यानंतर उत्तर क्रमांक विचारलेला आहे आणि सब ऑप्शन आहेत. यामध्ये अ आणि क हे उत्तर क्रमांकाचे पर्याय आहेत. अ आणि क. तर पर्याय क्रमांक 4 याचे उत्तर योग्य असेल. पहा इथं तर फक्त बेरीज दिलेली आहे. तर या 13,572 प्लस 9,645 यांची बेरीज किती, तर एकदम सोपी आहे. बेरीज पण केली तर 23,217 येईल. त्यानंतर उत्तर क्रमाने लिहिले आहेत. कोणत्या पर्यायातील संख्या उत्तर क्रमाने लिहिलेल्या आहेत, तर पर्याय क्रमांक 1 येईल. 45,912, 44,910, 43,712, 9,975 हा पर्याय योग्य असेल. इथं पहा 67 म्हणजे 6,742, 6,749. तर उत्तर इथं चढता क्रम चालू झालेला आहे. आपल्याला उत्तर क्रम सांगितलेला आहे म्हणून हा पर्याय नाही. 13,607, 15,000 हा पण उत्तर चढता क्रम झालेला आहे. 9,009, 7,007 म्हणजे उत्तर ती दिली पण त्याच्या पुढे लगेच चढती दिली क्रम, म्हणजे 10,000 मोठी संख्या आहे. हा पण पर्याय चुकीचा, म्हणजे पहिला क्रमांक आपला ॲन्सर बरोबर असेल आहेच. आता इथं पहा स्टारच्या जागी कोणता समानांक आहे तो अंक पहा म्हणले, तर आपण ह्या स्टारच्या ठिकाणी 5 घेऊन पहा, हे उत्तर बरोबर येईल. पर्याय क्रमांक 2. यानंतर पहा 48 या क्रमांकाचे उत्तर. अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल म्हणे. म्हणजे 4 अंकी संख्या लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर 1, 0, 3, 2 म्हणजे या 3 पर्यायापैकी सर्वात लहान ही संख्या तयार होईल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एकूण किती विधाने योग्य आहेत, 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, तर 25 आहेत म्हणले, म्हणजे 25 नाही 15 आहेत. 1 ते 100 संख्यामध्ये एकूण 50 समसंख्या आहेत. 50 समसंख्या आहेत, बरोबर आहे. हा पर्याय बरोबर आहे. योग्य विधान विचारलेलं आहे म्हणजे बरोबर पर्याय बरोबर पर्याय आपल्याला ओळखायचे आहेत. 2 ही एकमेव समूळ संख्या आहे, बरोबर आहे. हा पण पर्याय बरोबर आहे. 97 ही 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे, हा पण पर्याय बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर येईल ब क ड. म्हणजे एकूण किती विधानं योग्य आहेत, तर 3 विधानं योग्य आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक आपला पहिला असेल. त्यानंतर पहा सहस्त्र प्लस 17 सहस्त्र अधिक 40 दशक 57 एकक या विस्तारित मांडणीने खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल. आता याची विस्तारित मांडणी कशी तयार करायची पहा. आता सहस्त्र म्हणजे किती, 1 वर किती शून्य असतात, 3 शून्य असतात. तर या 17 वर 3 शून्य लिहून टाका. त्यानंतर दशक वर एकक आणि दशक वर 1 शून्य असतो, म्हणजे 40 वर 1 शून्य द्या. आणि 57 एकक म्हणजे 1 वर 1 पण शून्य नसतो. त्यांची बेरीज जर केली तर 1, 5, 7 आणि 4 11, चला 1 आणि 2 म्हणजे 2151. सॉरी 17 सहस्त्र आणि 17 वर 3 शून्य द्या. 40 दशक म्हणजे 40 एकक दशक म्हणजे 40 वर 1 शून्य द्यावं लागेल. आणि 57 यांची जर बेरीज केली आपण 7, 5, 4, 7 आणि 1 17,457. 17,457 पहिला पर्याय असेल. त्यानंतर 34 दशक गुणिले 25 एकक बरोबर किती यांचा गुणाकार करा. फक्त इथं दशक म्हणले म्हणजे 340 गुणिले 25 होईल आणि यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 8,500. पहा 25 शून्य शून्य 25 चौक 100 10 4 25 3 75 आणि 10 85 तर 8,500 पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर अतिसंक्षिप्त रूप करायला सांगितलेलं आहे. 9 आता अतिसंक्षिप्त रूप करण्यामध्ये ह्या दोन्ही संख्येला कुठल्या त्या संख्येने भागला नाही. पहा 9 18ला भागला तो 9ला, 9 भागला तो 9 1 9 9 2 18 म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर घड्याळात किती मिनिटानंतर 3:45 वाजले जातील. म्हणजे पहा आता इथं मिनिट काटा 4 वर आहे. 5 1 5 5 10 5 1 15 5 24 5 5 25 तर 9 वर काटा मिनिट काटा आल्याच्या नंतर 3:45 वाजतील. तर एकूण 20 म्हणजे 25 मिनिटानंतर 3:45 वाजतील. त्यानंतर पहा
कोणती वस्तू सर्वात स्वस्त आहे? तर इथं सर्वांची किंमत म्हणजे किलोमध्ये किंमत काढा सर्वांची. जर किलोमध्ये किंमत काढली तर 4 किलोची 4 चोक 16, 1 किलोची किंमत इथं 40 रुपये होईल. त्यानंतर 1.5 किलो गूळ म्हणजे इथं 1 किलो गुळाची किंमत 60 रुपये होईल. इथं 75 म्हणजे पाऊण किलो शेंगदाणे, तर 1 किलोची किंमत इथं 100 होईल. आणि 2.5 किलो रवा म्हणजे इथं 1 किलोची किंमत 50 रुपये होईल. आणि विचारलं आहे काय सर्वात स्वस्त, तर सर्वात स्वस्त आपल्याकडे साखर पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक 3. 55 पहा. 10:15 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना 4.5 तास चालला, तर तो क्रिकेटचा सामना किती वाजता संपेल? मध्यान्हपूर्व म्हणजे सकाळचे 10, 10:15 आणि मध्यान्ह उत्तर म्हणजे 12 नंतरचे. तर मध्यान्नंतर 2:45 वाजतील. 4.5 तासांनी मध्यान्ह उत्तर 2:45 वाजतील. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? तर एकूण 5 चौकोन आहेत पहा इथं. त्यानंतरचा पहा 57चा. 10:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात खालीलपैकी कोणता कोण तयार होईल? 10:30 वाजता 10:30 ते 10:30 वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये विशाल कोण तयार होईल? यानंतर 20 मीटर व 15 मीटर लांबी रुंद सभागृह 1 चौरस मीटर मापाच्या एकूण किती फरशा बसल्या जातील? तर इथं म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ भागिले चौरसाचे क्षेत्रफळ या सूत्रानुसार काढा. क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी म्हणजे 20 गुणिले 15 आणि 1 गुणिले 1 म्हणजे 15 × 2 = 30 छेदात 1 म्हणजे 300. हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. यानंतरचं 59चं पहा. एका वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 12 सेमी लांबीची असेल. एका वर्तुळाची सर्वात मोठी जेव्हा 12 सेमी लांबीची असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल? वर्तुळाची त्रिज्या हे जीवेच्या निमपट असते. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 2 आकृतीच्या परिमितीची समान आहे. तर पहा इथं जर ह्याची परिमिती जर काढली, पहिल्या आयताची परिमिती जर काढली तर इकडे बाजू 5 आहे म्हणजे इकडे पण 5 असेल, इकडे वरचे 10 असेल म्हणजे खालचे 10 असेल, म्हणजे एकूण या आयताची परिमिती असेल 10, 20, 30. इथं ह्या चौरस दिलेला आहे म्हणजे 6, 6, 6, 24 असेल. आणि ह्या त्रिकोणाची सर्व बाजू समान आहेत. एक बाजू 8 म्हणजे 24 असेल. आणि इथे हे 4 म्हणजे हे 4, हे 6 म्हणजे हे 6, 6, 6, 12, 8, 20 असेल. तर 2 आकृत्यांची परिमिती समान आहे. 2 आकृत्यांची परिमिती समान आहे. तर कोणत्या 2 आकृत्यांची परिमिती समान आहे? तर ब आणि क. पर्याय क्रमांक 3. यानंतरचं पहा. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोण 60 मापाचे असतात? तर त्रिकोणाच्या मापाची बेरीज ही 180 असते, 180 अंश असते. तर विचार केला तर आपण समभुज त्रिकोणाचे सर्व कोण हे सारखे असतात, म्हणून समभुज त्रिकोणाचा मापा म्हणजे सर्व कोण हे 60 अंशाचे असतील. त्यानंतर सानियाकडे पाव 10, 20 रुपयाच्या नोटा असून कालच हा आपण प्रश्न पाहिला. म्हणजे 5x अधिक 10x अधिक 20x बरोबर एकूण नोटा. आता ह्या सर्वांची बेरीज करा. 10, 30, 35 म्हणजे 35x बरोबर आहे 2275. आता 2275ला 35ने जर भाग दिला, पहा कालच सांगितलं होतं यात कसा सोडवायचा, हा प्रश्न कसा सोडवायचा, जर आला तर कसा सोडवायचा. 35ने भाग दिला तर एकूण 65. 35ने भाग दिल्यानंतर 65 समान नोटा मिळतील आपल्याला. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 9 लिटर बरोबर किती मिलीलिटर? तर 9000 मिलीलिटर एवढं होतं. त्यानंतर एवढ्या म्हणजे 2024ला दिवाळी सुट्टी 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर सुट्टी होती. तर एकूण किती दिवस सुट्टी होती असा विचारलेला आहे.
तर एकूण 15 दिवस सुट्ट्या असतील. त्यानंतर इथं पहा, म्हणजे बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. इथं बरोबरच्या उजवीकडे आणि बरोबरच्या डावीकडे समान बेरीज पाहिजे. इथं 4 आणि 3 7/8 म्हणजे 7/8 बरोबरचं चिन्ह आहे, म्हणून बरोबरच्या उजवीकडे पण 7/8च असलं पाहिजे. तर इथं 2 आहे, म्हणजे 6च्या जागी आपल्याला 5 हा अंक घ्यावा लागेल. म्हणजे 5 आणि 2 7/8 असा अपूर्णांक तयार होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर यातील एकूण अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक आहेत. अंशाधिक अपूर्णांक आहेत. किती अंश म्हणजे अंशाधिक अपूर्णांक म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर अंश मोठा, छेदापेक्षा अंश मोठा असणारे अपूर्णांक किती आहेत, तर 15/9, 13/11, 10/9, 7/6, 5/2 हे छेदापेक्षा अंश मोठे आहेत. म्हणजे 1 2 3 4 5, तर असे एकूण 5 अपूर्णांक आहेत. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्येला 3 व 10 ने निश्चित भाग जातो. आता त्या सर्व संख्येला 10 ने तर भाग जात आहे. कसोटी पहा, त्या कसोटीनुसार जर विचार केला तर सर्व संख्येला 10 ने भाग जाते, परंतु 3 या कसोटीचा विचार केला तर ह्या पहिल्या पर्यायाला भाग जाणार नाही, दुसऱ्या पर्यायाला जाणार नाही, तिसऱ्या पर्यायाला जाणार नाही. तर 8 आणि 7 14 आणि 14 आणि 4 18 म्हणजे 18ला 3 ने भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर इथं पदावली दिलेली आहे, एकदम साधी सोपी पदावली दिलेली आहे. ही पदावली कशी करायची पहा. अशा पद्धतीचे आपण भरपूर उदाहरणाचा सराव केलेला आहे. काय दिलेलं आहे पहा, म्हणजे 25 गुणाकारात 9/3 भागिले 15 गुणिले 2. तर सुरुवातीला कोण सोडून घ्या. 25 गुणिले 3 त्रिक 9 भागिले 15 गुणिले 2. आता 25 ह्या 15 ने 3ला भाग जात नाही, म्हणून ह्याला भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहा, गुणिले 2. आता 15ला आणि 25ला 5 ने भाग जातो. 5 त्रिक 15, 5 5 25. हा 3 आणि हा 3 कटून जाईल, उरलं 5 आणि 2, 5 गुणिले 2. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर येईल 10. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. यानंतर पहा, 69 या प्रश्नाचं उत्तर पहा. गुणाकार दिलेला आहे, अगदी सोपा गुणाकार आहे. 101ला 11ने गुणायचं आहे, म्हणजे 1111 हे पर्याय असेल याचं. त्यानंतर 70चं पहा. 70चं म्हणजे फक्त बेरीज करायची आहे. एंटरप्राइजेसमधून एवढ्याचा कॅमेरा म्हणजे 7500चा कॅमेरा घेतलेला आहे, 9345चा स्कॅनर घेतलेला आहे, कॅमेरा, स्कॅनर आणि प्रिंटर घेतलेला आहे. 8395 खरेदी केला, तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली असा प्रश्न विचारला आहे. तर पर्याय क्रमांक 4 असेल याचं उत्तर. बेरीज करा, सर्वांची बेरीज करा. त्यानंतर गुणाकार एवढा असून गुणने व गुणक. आता गुणने आणि गुणक म्हणजे काय, तर म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणणे. आता पहा, जर गुणाकार केला, यामधील फरक 0 आहे विचारलं आहे, आणि त्यांचा गुणक किती आहे एवढा आहे विचार, गुणाकार एवढा आहे असं विचारलं आहे. तर 13ला जर गुणलं तर 169 हे उत्तर मिळेल, आणि यांचा जर फरक जर विचार केला तर 0 येईल, म्हणजे आपला योग्य पर्याय काय असेल, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी 50 या संख्येच्या सर्व विभाजकाचा गट कोणता. 50 म्हणजे विभाजक म्हणजे काय, तर त्या संख्येला सर्व संख्येने भाग जाणार. तर आता हे पहिला पर्याय जर पाहिला तर 20 या संख्येने भाग जाणार नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये जर बघितलं तर 3 या संख्येने भाग जाणार नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा, 1 ने जातो, 2 ने जातो, 5 ने जातो, 10 ने जातो, 25 ने जातो आणि 50 ने भाग जातो, म्हणजेच हा पर्याय आपला योग्य असेल. आणि इथं पहा 15 ने भाग जाणार नाही. त्यानंतर 73 नंबरचा प्रश्न पहा. 1 ते 100 दरम्यानच्या 2 अंकी एकूण संख्या किती आहेत. विषम संख्या विचारलेल्या आहे. विषम संख्या एकूण 45 आहेत. 2 अंकी विचारलेल्या आहेत. एक अंकी जर 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व संख्या विचारल्या असतात तर 50 येत होतं, परंतु इथं 2 अंकी विचारलेलं आहे. मुलं इथं खूप कन्फ्यूज होत आहेत. त्यानंतर इथं योग्य चिन्ह वापरायचं आहे. इथं दिलेलं 50,555 आणि इकडे दिलेलं 55,055. तर योग्य चिन्ह असेल आपलं उजवीकडे संख्या मोठी आहे. यानंतर इथं अपूर्णांकाची वजाबाकी विचारलेली आहे. खूप सोपी आहे, छेद सारखा आहे, अंशाची फक्त वजाबाकी करून घ्या. 23मधून 9 वजा केल्याच्यानंतर 14 हे उत्तर मिळेल आपल्याला.
म्हणजे 14/7. तर अशा प्रकारचे एकूण 75 प्रश्नाचं आपण अगदी अचूक उत्तरे सांगितलेले आहेत. तर जे 4थीमध्ये शिकत असणारे विद्यार्थी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी भाग 1 म्हणजे पेपर 1चा मराठी आणि गणित विषयाचा आपापला पेपर सर्वांनी तपासून घ्यावे आणि जो काही स्कोर आहे तो आपल्या ग्रुपला शेअर करावे. धन्यवाद.